तर रामकृष्ण हरी मंडळी, मी तुमचा लाडका सुदर्शन आणि तुमचं स्वागत आहे आपल्या लॉंग ब्लॉगमध्ये. तर आज आहे आपला कॉलेजचा फेअरवेल. तर सकाळी सकाळी पोहोचलो आपण कॉलेजला, पण कॉलेजमध्ये अजून काही कार्यक्रम सुरू झाला नव्हता. तर सगळे आम्ही इथं बसलेलो होतो. मग बसू झालो आम्ही बोर. मग म्हणलं चला स्वयंपाकाकडे, स्वयंपाक तरी बघू कसा चालू आहे. तर चाललोय आता आम्ही. आता पोहोचलो बघा तुम्ही. सर बोला. एवढा वरम बट्टा चालू आहे आता. चिकण्या इकडे बाय. बाय बे. हा हॅलो गाईज, फोटोशूट चालू आहे आता. सर लयच मॉक्कर पोस्ट देऊ राहील तुम्ही. मित्रांनो याला लागले आता ताण. आता पाय सगळे पाणी व्यवहार आले. मित्रांनो इकडे आमचा फेअरवेल आहे ना, फेअरवेल मध्ये काही मेळ नाही. बोला पूर्ण हे वयले. पण आता काय सांगा, पोरी त्यांचे फोटो काढले आम्हाला बोलवत नाही. इकडे फोटो खाणार आहे, मोकर मजा करणार आहे. आम्ही 10 वाट्या खाणार आहे, घेऊन जाणार आहे. मजा करणार पन्ने घेऊन मोकर मजा नाचा. इकडे आम्ही दोघं लय बोर झालो होतो, म्हणून मग काय आम्ही नुसते चाळे करीत होतो काही बिन. कुणाला पाहिजे कार्यक्रम चालू झाला होता आता. आता इथे आमचा कार्यक्रम झालाय. आता आम्हाला जेवायचंय. बाकी काय असो का नसो, पण मग पहिले जेवण आणि पहिले पोटाची भूक पहिले पूर्ण झालं पाहिजे. सांग ना. बोल. हा भाषण हो गया. पोरीन राड्या गेड्या पोरी फेरवेल झालाय आता. आता आम्हाला जेवण करायचंय. आता डायरेक्ट दाबून डाळबट्टी आणणार आहे, कारण पैसे आम्हीच दिले. पैसे गपगप शिरा आहे गपगप शिरा. आणि आता पोरी ना ते बाली चालले, तुम्ही बघून घ्या. वाटलं केक बी कापला त्यांना. समारंभ दिवशी भरला नाही तरी पण हे खायला आले. बस धन्यवाद. एवढं बोलून मी माझे 4 तुम्ही आता बंद करू शकता. आम्ही घरी जातो आता. जेवायला डाळबट्टी खायची दाबून लय. तर आता इथे पहिली पंगत बसली आहे दाबून डाळबट्टी आणायला. कसं आहे, मोठ्या माणसांनी मागून जेवायचं असतं, म्हणून आम्ही दुसऱ्या पंक्तीत बसलो. पहिल्या लोकांना मोठेपणा देऊन. कडी फरारी काय बोलते तुमच्याकडं? जेवण झाले तू? हा कुणा पाटील या ठिकाणी संध्याकाळी तमाशाचा कार्यक्रम आहे. राधा पाटील, गौतम पाटील सगळे येणार आहे आपल्या. आणि सगळ्यांनी या. सर्वांनी संध्याकाळी ठीक 7 वाजता हजर राहावे. तिथे कार्यक्रम आहे गौतम पाटीलचा. धन्यवाद. तर मंडळी, हा होता आपला फेअरवेलचा डे. तर भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. आणि हा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.